पाहत आहात PL मराठी न्यूज। मिरज बसस्थानक परिसरातील फळ विक्रेत्यांच्या काटामारीला चाप, मिरज सुधार समितीचा दणका। मुख्य संपादक प्रणव लोंढे। मिरज बसस्थानक परिसरात फळ विक्रेत्यांकडून प्रवाशांची होणारी फसवणूक आणि लूट थांबवण्यासाठी मिरज सुधार समिती आता आक्रमक झाली आहे। शनिवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत विक्रेत्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली आणि निकृष्ट फळे विकणाऱ्यांना कडक शब्दात तंबी दिली। प्रवाशांच्या तक्रारींची दखल। गेल्या अनेक दिवसांपासून मिरज बसस्थानक परिसरात फळ विक्रेते वजनात फेरफार, काटामारी करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी मिरज सुधार समितीकडे प्राप्त होत होत्या। तसेच चांगल्या फळांच्या नावाखाली नासकी किंवा खराब फळे प्रवाशांच्या माथी मारण्याचे प्रकारही वाढले होते। या पार्श्वभूमीवर समितीने हा दणका दिला आहे। प्रत्यक्ष कारवाई आणि समज। शनिवारी सुधार समितीच्या पथकाने बसस्थानक परिसरातील फळगाड्यांना भेटी दिल्या। यावेळी खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती: ॲडव्होकेट ए काझी, नरेश सातकुते, अध्यक्ष मिरज सुधार समिती, तौफिक देवगिरी, उपाध्यक्ष वसीम सय्यद, कार्यवाही अमीर डांगे, शब्बीर बेंगलोरे, अय्याज मोमीन, वन्य कार्यकर्ते। या पथकाने विक्रेत्यांचे वजनकाटे तपासून फसवणूक न करण्याबाबत सक्त ताकीद दिली। प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। इथून पुढे जर असे प्रकार आढळले तर प्रशासनाच्या मदतीने अधिक कडक कारवाई केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी यावेळी दिला। प्रवाशांकडून समाधान। बाहेरगावच्या प्रवाशांना लक्ष्य करून होणारी ही लूट थांबवण्यासाठी सुधार समितीने उचललेल्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील फळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। फळ विक्रेत्यांबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी 9850998500, 9579375526 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे।